श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 2 शिष्य दीपक आख्यान नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। त्रैमूर्ती राजा श्री सद्गुरु तुची माझा कृष्णा तरी वास करोणी ओझा सुभक्त ते करीती आनंदा ते सूर स्वर्गी पाहाती विनोदा। ऐसा श्री सद्गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षास्थळी। समर्थांना काय हो सद्गुरु चरण आठवत त्यांचा भक्त नामांकित काय हो अति कष्टला चालत असताना काय हो अति कष्टला आणि एक विश्रांतीसाठी काय हो राहिला एका वृक्षाखाली उभा राहिला। क्षण एक निद्रिस्त मनी श्री सद्गुरु चिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परेसा। आणि त्या वृक्षाखाली थांबला असता काय हो थोडा डोळा लागला। क्षण एक निद्रिस्त मनी श्री सद्गुरु चिंतित चिंतात काय होतं सद्गुरूचं स्मरण होतं। कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परेसा आता क्षणभर डोळा लागला तेवढ्या वेळात काय हो त्याला स्वप्नामध्ये श्री सद्गुरु दिसले। रूप दिसे सुसुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित पितांबर वासदे का। काय केलंय हो सद्गुरूंचं वर्णन केले। येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभय कर देतसे। आता स्वप्नामध्ये काय हो जटाधारी भस्मांकित सगळ्या अंगाला भस्म धारण केलेलं वाघाचं कातड काय हो गुंडाळलेलं होतं जणू काय पितांबर गुंडाळल्यासारखं काय हो वाघाचं कातड काय होतं गुंडाळलेलं होतं असं ते रूप। असे ते योगेश्वर जवळी येऊन त्यांनी काय हो कपाळाला काय लावलं भस्म लावलं आणि आश्वासुनी चिंता करू नको काळजी करू नको असं काय केलं आश्वासन दिलं। इतके देखुनी सुसुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी तैवेळी। हे कुठं पाहत होता तो नामांकित तर स्वप्नामध्ये पाहत होता आणि त्या स्वप्नामधून एकदम खडबडून जागा झाला आणि काय हो चारी दिशाला काय केलं पाहिलं तर कोणच नव्हतं। आणि काय करत होता तो आश्चर्य वाटलं त्याला की कोणीतरी येऊन आपल्याला काय लावतंय भस्म लावतंय आणि डोळा उघडताच तिथं काय नाहीये कुणीच नव्हतं। मूर्ती देखिली सुसुप्तीत त्याची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची। आता जे स्वरूप भगवंताचं मनामध्ये काय हो स्वप्नामध्ये जे स्वरूप दिसलं होतं तेच काय हो त्यानं केलं मनी धरलं आणि तसंच ते काय तसाच तो शिष्य काय हो मार्गक्रमित निघाला आणि पुढे गेल्यानंतर प्रत्यक्ष ते रूप काय होतं हो त्याला दिसतं। देखोनिया योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणा वस्त्र तारी तारी म्हणत असे। म्हणजे काही क्षणापूर्वी स्वप्नामध्ये जे मुनी त्याने पाहिले होते तेच काय हो प्रत्यक्षात दिसतात आणि ते दिसल्यानंतर त्या जे योगी होते त्यांना काय हो तो शिष्य दंडवत करता झाला कारण आता काही क्षणापूर्वी मला स्वप्नामध्ये येऊन तुम्ही दर्शन दिलं आता काय आहे ते प्रत्यक्ष समोर उभा आहेत आणि मग त्यांचे चरण धरले आणि काय हो सांगितलं मला काय करा तारी तारी म्हणत असे। जय जया योगाधीशा अज्ञानतम विनाशा तूची ज्योती प्रकाशा कृपानिधी सिद्धमुनी। अरे परमेश्वरा तू सर्व काय आहे माझ्या अंतरी जे अज्ञान आहे अज्ञानाचा जो अंधकार आहे माझ्या अंतरी त्यामध्ये तू काय हो तूच प्रकाश आहे। तरी हे सिद्धमुनी तुम्ही काय करा माझ्यावरती कृपा करा। तुझे दर्शने निशेष गेले माझे दुरित दोष तू तारक आम्हास म्हणून आलासी स्वामिया। तुमच्या दर्शनामुळे माझे जे काही पूर्व दोष आहेत ते काय हो गेले आहेत आणि तूच काय आहे आम्हाला
तूच मला तारणार आहेस म्हणून तू माझ्यासाठी इथं आलेला आहेस, असं कोण म्हणतंय हो? तो जो नामांकित चाललेला होता रस्त्याने आणि त्याला काय भेटतात? सिद्धमुनी भेटतात. कृपण भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी, तुमचे नाम कवण मुनी कवण स्थानी वास तुम्हा. कुठून आलात तुम्ही? कृपा भक्तांवर करण्यासाठी तुम्ही कुठून आलात? तुमचे नाव काय आहे? तुम्ही कुठे राहता? असं कोण विचारतंय हो? तो नामांकित विचारतोय. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे श्री सद्गुरु भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा श्री सद्गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. कोण भेटलंय त्याला? सिद्ध भेटलाय. आणि ते सिद्ध काय म्हणताय तो? आम्ही कोण आहे? योगी आहोत. आणि आम्ही काय करतो? सर्व पृथ्वी भूमी स्वर्गी काय करतो? आम्ही फिरतो. प्रसिद्ध आमचा श्री सद्गुरू, आमचं सद्गुरू प्रसिद्ध आहे या जगामध्ये आणि त्यांचं नाव काय आहे? नृसिंह सरस्वती आहे. ज्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. ज्यांचं स्थान कुठं आहे हो? गाणगापूर येथे आहे. आणि ते गाणगापूर कुठं वसलेलं आहे हो? अमरजा आणि भीमा नदीचा जिथं संगम झालेला आहे तिथं हे गाणगापूर वसलेलं आहे. आणि तिथंच हे त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती, दत्तांचा अवतार कुणी घेतलेला? दत्तांनी अवतार घेतला आहे आणि त्यालाच काय नाव दिलेलं आहे? त्यांचं नाव आहे नृसिंह सरस्वती. भक्त तारावया लागी, अवतार त्रैमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तारावयासी. भक्त तारावया लागी, भक्तांच्या संरक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी. त्रैमूर्ती काय करतात हो? ब्रह्मा विष्णू महेश हे काय करत असतात? अवतार घेत असतात या भूतलावर. सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागरता, कारण हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्यासाठी काय करत असतात हो? हे त्रैमूर्ती जन्म घेत असतात. आणि आता हा जन्म त्यांनी नृसिंह सरस्वतीच्या रूपाने घेतलेला आहे असं कोण कोणाला सांगत असतं? तर सिद्ध त्या नामांकिताला सांगत असतात. ऐसा श्री सद्गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू, अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा. ऐसा श्री सद्गुरु कृपा सिंधू, असा तो श्री सद्गुरु आहे. आणि तो काय आहे हो? कृपा सिंधू आहे. खूप काय आहे? भक्तांवरती खूप त्याचं काय आहे? प्रेम आहे. आणि तो काय आहे? कृपा सिंधू, कृपा करणारा आहे. भक्तजना सदा वरदू, भक्तांना काय देतो? सदा आशीर्वाद वर देत असतो. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य, सगळ्या शिष्यांना काय देतोय तो? सगळं ऐश्वर्य, सुख ऐश्वर्य देतो, सगळे वर देतो. जे त्यांचे शिष्य आहेत त्यांना तो काही कमी पडून देत नाही. असा तो श्री सद्गुरू काय आहे हो? कृपा सिंधू आहे. त्याच्या भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्याती गोदन, ऐष्टैश्वर्य नांदती. त्यांच्या भक्तांना कशाचं हे आलंय? दुःख, दैन्य, दारिद्र्य आलंय. त्यांच्या घरी काय आहे हो? अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्य लक्ष्मी काय आहे हो? त्यांच्याकडे अखंड परिपूर्ण आहे. आणि अष्ट ऐश्वर्य काय करतायत? त्यांच्या शिष्यांच्या घरी नांदत आहेत. असे ते कोण आहेत? श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती आहेत. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी, आम्ही असतो सदा ध्यानी, तया श्री सद्गुरु यतीचे. आणि ते सिद्ध मुनी काय म्हणतात? की ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आता हे सिद्ध मुनींचं बोलणं ऐकून नामकरणी काय म्हणतो? आम्ही असतो सदा ध्यानी, मी पण काय असतो? त्याच श्री सद्गुरूंच्या अखंड ध्यानामध्ये असतो. कोण म्हणतंय? नामकरणी सिद्धांना, सिद्ध मुनींना म्हणतोय. ऐसी कीर्ती ब्रिद ख्याती, सांगत असे सिद्ध यती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे.
ऐसी कीर्ती ब्रीदख्याती, आम्ही त्यांची कीर्ती ऐकलेली आहे. कोण सांगतंय? सांग तसे सिद्ध येती, ते सिद्ध मुनी सांगत आहेत की आम्ही अशी त्यांची कीर्ती ऐकली की त्यांचे वंशवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. त्यांची वंशवंशी भक्ती करणाऱ्या लोकांना कष्टच नसणार आहे त्यांच्या जीवनामध्ये, असे आम्ही काय ऐकली त्यांची कीर्ती. तू तारक अम्मासी म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया. खरं नामधारक काय म्हणतोय? तो नाम जो काय त्या नामांकित जो आहे तो काय म्हणतोय हो? की खरोखर तुम्ही काय हो, तुम्ही आम्हाला खरं तारणार आहात, सिद्ध मुनींना म्हणतोय. म्हणून तुम्ही काय केलं? मला भेटला तर काय करावं? माझ्या अंतरी जो संशय आहे, सद्गुरू संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया, त्या संशयाचा काय करा? समूळ नष्ट करा तुम्ही. सिद्ध म्हणे तये वेळी ऐक शिष्यास्तव मौळी, श्री सद्गुरु कृपा सुस्मस्तुळी भक्त वत्सल पर्येसा. सिद्ध म्हणे ते वेळी लगेच सिद्ध काय म्हणतात तो? ऐक शिष्यास्तव मौळी, ऐक रे शिष्या, श्री सद्गुरु कृपा सद्गुरु कृपा कशी आहे व सूक्ष्म स्थूळ सगळीकडे काय आहे हो? भक्तांवरती त्याची कृपा आहे. श्री सद्गुरु कृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैचे त्यास, समस्त देव त्यासी वश्य, कळी काळाशी जिंके नर. अहो ज्या नराला सद्गुरु कृपा झाली त्याला काय दिसणार नाही? त्याच्याकडं दैन्य त्याच्याकडं असूच शकत नाही, कारण सगळे देव त्याला काय आहेत? वश आहेत. त्या कळी काळालाही जिंकण्याचं सामर्थ्य त्या नराकडे निर्माण होऊ शकतं. एवढी काय आहे हो? सद्गुरु कृपा सगळ्यात श्रेष्ठ आहे, असं कोण सांगतंय? सिद्ध नामधारकाला सांगतायत. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी झनी, नसेल दृढ तुझे मणी, म्हणून कष्ट भोगतोसी. अरे सर्व विश्वाला चालवणारा तो श्री सद्गुरू आहेत, आणि त्या सद्गुरूंची तू पारंपार वंशी पूजा करतोय असं सांगतोयस, आणि तुला कष्ट होत आहेत. दैन्यवृत्ती सांगसी झनी, तू सद्गुरूंना पूजून जर म्हणत असशील की माझ्याकडं काय आहे? दुःख दारिद्र्य आहे, तर हा काय आहे? तुझ्या मनी सद्गुरूंविषयी असलेली भक्ती काय नाहीये? दृढ नाही, म्हणून तू काय करतोय? कष्ट भोगतोसी. ऐसी वस्तू पूजुनी, दैन्यवृत्ती सांगसी झनी, नसेल दृढ तुझे मणी, म्हणून कष्ट भोगतोसी. एक लक्षात ठेवा, सद्गुरु कृपा एवढी श्रेष्ठ आहे की ज्याच्यावर सद्गुरु कृपा होते त्याचं काय होतं? व दुःख दारिद्र्य नाहीसे होतं. जर सद्गुरु कृपा असून, सद्गुरूंची सेवा करत असून, त्यांची पूजा करत असून, त्यांची उपासना करत असून, जर आपल्याकडे जर दुःख येत असेल, नाना कष्ट येत असेल, तर आपलं काय होतोय हो? आपला विश्वास कमी पडतोय. त्रैमूर्ती श्री सद्गुरू म्हणून जाणिजे निर्धारू, देऊ शके अखेल वरू, एक भावे भजावे. त्रैमूर्ती श्री सद्गुरू म्हणून जाणिजे निर्धारू. त्रैमूर्ती हे जे ब्रह्मा विष्णू महेश्वरच हे काय आहे? तो त्रैमूर्ती श्री सद्गुरू म्हणून जाणिजे निर्धारू, देऊ शके अखेल वरू, एक भावे भजावे. अहो त्रिमूर्तीचा अंश असणारे ते श्री सद्गुरू आहेत, आणि तेच काय करू शकतात हो? सर्व काही वर देऊ शकतात. म्हणून त्यांना काय करा? एक अंतकरणाने, म्हणजे एकरूप अंतकरणाने, कोणताही अंतकरणात कोणताही मल न ठेवता काय करायचंय हो? त्यांचं भजन करायचंय. एखादे समयी श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी, राखे श्री सद्गुरु निर्धारी, आपुले भक्त जनांसी. आता एखाद्या वेळेस का हो? एखादा देव एखादे समय श्रीहरी विष्णू रागवले, अथवा त्रिपुरारी म्हणजे महेश्वर रागवले,
त्यांना त्यांच्यापासूनही संरक्षण करण्याचं काम कोण करतं हो? श्री सद्गुरू करतात. म्हणजे एखादा देव जरी रागवला, या ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापैकी जरी कोणी रागवलं तरी त्यांच्यापासून भक्ताचं संरक्षण करण्याचं काम कोण करतं? श्री सद्गुरू करतात. आपण कोपे एखाद्याशी रक्षू न शके योमकेशी अथवा विष्णू पर्येशी रक्षू न शके अवदारी. परंतु सद्गुरू जर रागवले तर मात्र त्या माणसाची खैर नाही. कारण का हो? सद्गुरू जर रागवले तर त्यांना ह्या विश्वामध्ये कुणीही वाचवू शकत नाही. आपण कोपे एखाद्याशी रक्षू न शके योमकेशी अथवा विष्णू पर्येशी रक्षू न शके अवधारी. त्रैमूर्तीत सुद्धा तेवढं काय नाहीये, सामर्थ्य नाहीये की सद्गुरू जर कोपले तर त्या भक्ताचं संरक्षण करणं कुणाच्याही हातात नाहीये. ऐसे ऐकोणी नामकरणी लागे सिद्धाची या चरणी विनवतसे कर जोडोनी भावभक्ती करून या. असं ऐकल्यानंतर तो नामकरणी काय झाला हो? सिद्धाचे चरण पकडले आणि भक्तिभावानं काय करू लागला? विनंती करू लागला. स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती सद्गुरूची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. तुम्ही असं सांगताय, सिद्ध मुनी तुम्ही असं सांगताय, स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो, पण माझ्या अंतरी काय येतोय हो? तो नामकरणी म्हणजेच कोण हो? आपण आहे सर्वजण. आपल्यालाच काय निर्माण होतो? नेहमी परमेश्वराविषयी संदेह निर्माण होतो की काय, की हा परमेश्वर खरा आहे का? खरंच ह्यांच्याच्याने कार्य होतंय का? असा काय आहे हो? आपल्या अंतरी संदेह आहे. तो संदेह इथं काय करतोय? विचारतोय. संदेह होतो माझे चित्ती श्री सद्गुरूची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. सद्गुरूच कसे झाले त्रिमूर्ती? म्हणजे सद्गुरूच केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणि तुम्ही निरोपले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके श्री सद्गुरू निश्चिती श्री सद्गुरू कोपलिया न राखे कोणी. म्हणजे नामधारकाला काय हो? काय पडलाय? प्रश्न पडलाय. तो कोणाला विचारतोय? सिद्धांना विचारतोय की काय, माझ्या अंतरी एक प्रश्न आहे, संदेह आहे की तुम्ही आता सांगितलं की काय, शंकर विष्णू ब्रह्मा जरी रागवले तरी काय हो? श्री सद्गुरू राखो शके श्री सद्गुरू निश्चिती श्री सद्गुरू कोपलिया नर. परंतु ब्रह्मा विष्णू म्हणजे विष्णू शंकर जरी रागवले तरी श्री सद्गुरू त्या भक्ताला निश्चित वाचवू शकतात. पण श्री सद्गुरू जर रागवले तर त्या भक्ताला ते श्री विष्णू आणि महेश सुद्धा वाचवू शकत नाही. असं तुम्ही जे म्हणलात, हा बोल असे कवनाचा, हे बोल कुणाचे आहेत? कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेने मन दृढ होय. असं तुम्ही जे म्हटलाय हे बोल कुणाचे आहेत? कुठल्या शास्त्र पुराणात लिहिलेले आहेत? हा संदेह जो माझ्या अंतरीचा आहे तो काय करा तुम्ही? काढा. म्हणजे करून माझं मन काय होईल हो? अजून श्री सद्गुरू चरणी दृढ होईल. येणे परी नामकरणी सिद्धाशी पुसे वंदोनी कृपानिधी संतोषोनी सांगतसे पर्येसा. येणे परी नामकरणी सिद्धाशी पुसे वंदोनी, हे सर्व कोण विचारतंय हो? नामकरणी सिद्धांना विनंती करून विचारतोय. कृपानिधी संतोषनी, आणि ते सिद्ध पण काय हो? कृपा दृष्टीने काय अंतरी त्यांच्या संतोष होतो की आपल्या भक्ताला काय हो? सद्गुरूंच्या दासाला हे ऐकण्याची काय झालीये? मनात इच्छा निर्माण झाली, म्हणून तो पण सिद्ध काय होतोय हो? सांगतोय. सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीशी सांगेन ऐक एक चित्ते. तू मला विचारलंय म्हणून आता तुला सांगतो. आणि ह्या सर्व गोष्टीला कोण साक्ष आहे? वेद वाक्य साक्षीशी सांगेन ऐक एक चित्ते. या सर्व गोष्टींना कोण साक्ष आहे? वेद. आणि म्हणून तू काय कर, हे सगळं एक चित्ताने ऐक. वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण
त्याची 5 पुराण अष्टादश विख्यात. वेदचारी उत्पन्न कुठून झाले तो वेदचारी उत्पन्न? तर ब्रह्मदेवांच्या मुखातून काय झालेत? हे चारी वेद उत्पन्न झालेत. कोणते हो चारी वेद? अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, अजून एक कोणता वेद आहे? हे सगळे 4 वेद कुठून निर्माण झालेत? तर हे ब्रह्मांच्या ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेद कुठं निर्माण झालेत? तर ब्रह्मांच्या मुखातून निर्माण झालेत. आणि त्याची 5 पुराण अष्टादश विख्यात. त्याच्यानंतर ही सगळी पुराण अष्टादश हे सगळे काय झाले? निर्माण झाले. जे अष्टादश निर्माण झाले तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त्य प्रख्यात असे त्रिभुवनी. बघा त्या सिद्धांनी हे काय दिले? पुरावा दिलाय. त्या कोणाला? नामकरणी. नामकरणी म्हणजे कोण हो? तुमच्या आमच्यासारखेच आहेत. ज्यांना संदेह आहे की हे श्री सद्गुरू कोण आहेत, त्यांना हा काय दिलाय? त्यांनी पुराव्यासहित दाखला दिलाय. काय हो? अष्टादश, तया अष्टादशात जे काय अष्टादश पुराण आहेत त्या ब्रह्मवाक्य असे ख्यात. त्यामध्ये हे ब्रह्मवाक्य लिहिलेले आहे. कुठं? पुराण ब्रह्म वैवर्त्य प्रख्यात असे त्रिभुवन. त्रिभुवनामध्ये जे ब्रह्मवैवर्त्य म्हणून पुराण प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती, प्रकाश केला हे क्षिती तया व्यासापासूनी, ऐकिजे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारुनी, सांगेन ऐका एकचित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हरसी, श्री सद्गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरोपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपि सिद्धासी नमुनी, विनवतसे करद्वय जोडोनी, भावभक्ती करोनिया. काय म्हटलंय ओ नामधारक काय म्हणतो? तुम्ही एवढं सांगताय की काय सद्गुरु महिमा ब्रह्मदेवाने निरोपला, तरी काय करा? मला काय ते ऐकायचंय सगळं. तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारून सांगेन ऐका एकचित्ते. आता कोण सांगतंय? हे सिद्ध सांगतायत. कोणाला? नामधारकाला. आता परत नामधारक काय करतोय हो? कर जोडून परत सिद्धांना काय करतोय? विनवतसे करद्वय जोडोनी, भावभक्ती करोनिया. म्हणे सिद्ध योगेश्वरा, अज्ञानतिमिर भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासे कृपा सिंधू. नामधारक काय म्हणतोय हो? सिद्ध योगेश्वरा तुम्ही काय आहात? अज्ञान तिमिर, अज्ञानाचा अंधार दूर करणारे ज्ञानसूर्य तुम्हीच आहात. तुम्हीच भवसागर तारून नेणारे आहात. म्हणून मला काय भेटला? तुम्ही कृपा सिंधू भेटलेला आहेत. तरी ब्रह्मदेव कलियुगासी, सांगे केवी कारणेसी, आद्यंत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया. तुम्ही बरोबर आहात. तुम्ही अज्ञान दूर करणारे भास्कर आहात. परंतु मला सांगा की काय? ब्रह्मदेव कलियुगासी, ब्रह्मदेव कलियुगाला सांगतायत. बरोबर आहे, पण का म्हणून सांगतायत? काय कारण आहे ते मला काय करा? व्यवस्थित म्हणजे मला खोडून सांगा की ब्रह्मदेव कधी भेटले कलियुगाला, का कुठल्या कारणासाठी कलियुगाला सद्गुरूंचा महिमा सांगितला, हे काय करा मला विस्ताराने सांगा. ऐक शिष्या एकचित्ता, जदी प्रळयो झाला होता, आदी मूर्ती निश्चिता, होता वटपत्र शयनी. अव्यक्त मूर्ती नारायण, होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन, आणिक सृष्टी रचावया. काय हो? एकदा काय आलेला? प्रळय झाला होता आणि आदिमूर्तीने काय होते हो? वटपत्र शयनी म्हणजे वडाच्या पानामध्ये विश्रांती घेत होते. अव्यक्त मूर्ती नारायण कसे होते हो? अदृश्य रूपाने. होता वटपत्र शयन, बुद्धी उपजे चेतन, आणिक सृष्टी रचावया. आणि त्यांना काय हो? आणिक बुद्धी काय झाली? उत्पन्न झाली की काय करावी? सृष्टी निर्माण करावी. प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले म्हणा, जागृत होई या कारणा आदिपुरुष तैवेळी.
अजून सृष्टी निर्माण करावी असं काय आलं? आदिपुरुष म्हणजे म्हणजे श्री विष्णूंच्या मनामध्ये आलं. करणे म्हणून आले मनात जागृत होई या कारणा आदी पुरुष तैवेळी. म्हणजे त्या वटपत्र शयनी काय करत होते, ते विश्रांती घेत होते आणि त्यांच्या मनामध्ये काय आलं तर सृष्टी रचना करावी. जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्यांचे रचना घर. काय झालं? वटपत्रशयनी नारायण काय घेत होते? विश्रांती घेत होते आणि जागृत होणी नारायण, जागृत झाले नारायण. बुद्धी संभवे चेतन, त्यांना काय आली? त्यांच्या बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून, त्यांच्या नाभीतून काय झालं? कमळ उगवलं. त्रैलोक्याचे रचना घर, तेच काय झालं? त्रैलोक्याचं रचना घर. तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण. त्या कमळामधूनच काय झाले हो? ब्रह्मांची निर्मिती झाली. आणि चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. आता ही कुणाची उत्पत्ती दाखवली इथं? तर ब्रह्मा विष्णू महेशांची उत्पत्ती दाखवली. आणि जे कमळ म्हणजे श्री विष्णू जागृत झाले आणि त्यांना बुद्धी, त्यांचं लक्ष गेलं काय हो? त्यांच्या नाभीतून काय उगवलंय? कमळ. आणि त्या कमळामधून ब्रह्मांचा काय झालाय? उदय झालाय. आणि चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. आणि ब्रह्मदेवांनी काय केलं? त्या उत्पत्ती त्यांची कमळामधून झाल्याबरोबर त्यांनी चारी बाजूंना पाहिलं, म्हणून त्यांना काय झाली हो? चार मुख निर्माण झाली. म्हणे ब्रह्मा तैवेळी समस्ताहून आपण बळी मजहून आणिक स्तुळी कवन नाही म्हणत असे. आणि तसं झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मांचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मांना काय वाटलं की माझ्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाहीये. मजहुनी आणिक स्थुळी कवन नाही म्हणत असे. अजून कुणाचा जन्म झालेला नाही असं कुणाला वाटतं ना? ब्रह्मदेवांना वाटतं की मीच सगळ्यामध्ये काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. हासोनिया नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी. त्यावेळेस नारायण हसतात आणि काय सांगतात हो? मी कोण आहे? महाविष्णू आहे. तरी तुम्हाला काय करावी लागेल? भज म्हणे तयावेळी. देकोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हरसी स्तुती केली भाऊ असी अनेक काळ परेसा. हे बघून लगेच काय केलं? ब्रह्मांनी काय केलं? श्री विष्णूंना नमस्कार केला आणि असं अनेक काळापर्यंत काय केलं व स्तुती केली श्री विष्णूंची. कोणी? ब्रह्मदेवाने. संतोषोनी नारायण निरोप दिदला अति गहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तैवेळी. नारायणने संतोष झाला. नारायणांनी काय केलं? निरोप दिदला अति गहन. ब्रह्मदेवांना श्री विष्णू काय म्हणाले की जावा काय करा? सृष्टी रचा. आज्ञा दिली तैवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखली नाही कैसी केवी रचू म्हणत असे. ब्रह्मा विनवतय कुणाला? विष्णूंना. काय हो? ब्रह्मदेव विनंती करतात विष्णूंना, कसली सृष्टी रचायची? मी कधीही बघितलीच नाही आणि मी कशी रचू ती सृष्टी? असं कोण म्हणते हो? ब्रह्मदेव म्हणतायत. ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोप दिदला महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तैवेळी. त्यावेळेस श्री विष्णू काय म्हणाले? हे घ्या वेद आणि काय करा? ह्या वेदांची मदत घ्या सृष्टी रचायला. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर केनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले. सृष्टी रचावायचा विचार असे वेदांत सविस्तर, ह्या वेदांमध्ये सृष्टी कशी रचायची ह्याचं काय आहे पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करा? सृष्टीची रचना करा. अनादि वेद अस्ति जाण
असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खूण, सृष्टी रचावया तैसे वेद. जसं अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसी आरसा असे खूण, सृष्टी रचावया तैसे वेद. तसे काय आहे हो ही सृष्टी रचण्यासाठी? आरसा वेद मार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहिर्निसी, म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. या वेद मार्गे सृष्टीसी, या वेदातून काय करा तुम्ही? सृष्टीची रचना करा. म्हणून कोण सांगत आहे? ऋषिकेशी. ब्रह्मा रच, आणि त्यानुसार श्री विष्णूंनी आज्ञा दिल्याप्रमाणे काय करतात? ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतायत. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेदज अंडज नामे, जारज उद्बीज उपजविले. काय हो केलं? श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना आज्ञा दिली, त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यांनी काय हो केलं? आपल्याला माहिती आहे की कोणते स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज ह्या काय आहेत? प्राणी आहेत. ते प्राणी काय केले हो? निर्माण केले. श्री विष्णूचे निरोपाने, त्रिजग रचले ब्रह्मयाने, तेने परिसृष्टी क्रमणे, व्यासे असे कथियेली. आणि श्री विष्णूच्या निरोपाने, श्री विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी काय केलं हो? ह्या त्रिजगाची निर्मिती केली. आणि तेने परिसृष्टी क्रमणे, व्यासे असे कथिये. आणि त्या जशी सृष्टी ब्रह्मदेवांनी रचली तसं व्यासांनी काय केलंय हो? कथन केलेली आहे. सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणासी, अष्टादश. सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणांशी, अष्टादश विख्यात. सिद्ध कोणाला सांगतायत हो? नामधारकाला सांगतायत. काय हो? नारायण वेदव्यासी, विस्तार केला पुराणाशी, अष्टादश विख्यात. व्यासांनीच काय केलं हो? हा वेदांचा विस्तार करून सांगितलाय. तयात ब्रह्म वैवर्त, पुराण असे प्रख्यात, ऋषेश्वराशी सांगे सुत, तेची परी सांगत असे. आता त्या पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे हो? व्यासांनी लिहिलेलं. आणि तेच कोण सांगत आहेत? ऋषेश्वर. कोणाला सांगत आहेत? सुतांना सांगत आहेत. सनकादिका ते उपजवोनी, ब्रह्मनिष्ठ येणे गुणी, मरीच्छादी ब्रह्म सगुणी, उपजवी ब्रह्मा तयवेळी. ब्रह्मदेवांनी काय केली हो? उत्पत्ती कशी केली आहे ते काय केलं इथं सांगितलेलं आहे. ते तोनी देव दैत्यासी, उपजवी ब्रह्मा परेसी, सांगता कथा विस्तारेसी, असे ऐक शिष्योत्तमा. ते तोनी काय हो? देवदैत्यांची काय केली? आधी मरीच्यादी ब्रह्मसगुणी, उपजवी ब्रह्मा तयवेळी त्यांची निर्मिती केली. आणि तेथूनच काय केलं हो? देव दैत्यांसी, उपजवी ब्रह्मा पर्येसी, सांगता कथा विस्तेरिसी, असे ऐक शिष्योत्तमा. कृत त्रेत द्वापार युग, मग उपजवी कलयुग, एकेका ते निरोपी मग, भूमीवरी प्रवर्तावया. आपल्याला माहित आहे ते युग किती आहेत हो? 4 युग आहेत. कोणती? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि या कृतयुग झालं की तो कोण यायचं? त्रेतायुग यायचं आज्ञा घ्यायला. कोणाकडं? ब्रह्मदेवांकडे. आणि एकेका ते निरोपी मग, भूमीवरी प्रवर्तावया, आणि आज्ञा द्यायचे मग जावा तुम्ही भूमीवरती आणि तुमचं कार्य करा युगांना. कोण? ब्रह्मदेव. बोलावणी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा पर्येसी, तुवा जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते. प्रथम कोणाला बोलवलं? कृतयुगाला. आणि काय म्हणाले? ब्रह्मदेव काय म्हणाले? तू जाऊन तुझा काय कर? तुझी महती वाढव. कोणाला म्हणले? कृतयुगाला. प्रकाश करी आपणा ते. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुग आले संतोषोन, सांगेन त्याचे लक्षण, ऐका श्रोते एकचित्ते. आता कृतयुगाचं लक्षण काय आहे ते सांगतो, ते ऐका. असत नेने कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे,
यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे. कृतयुगाचं लक्षण काय हो? कृतयुगात काय होतं? 100% पुण्य. काय? 100% पुण्य म्हणजेच काय? असत्य वाचेन कुणीही, असत्य कोणीही बोलत नव्हतं. असं कुठलं युग होतं? कृतयुग. असत्य नेणे कधी वाचे. आणि वैराग्य सगळ्यांकडे कसं होतं? विवेकाचं वैराग्य होते. सगळे जण ज्ञानी होते. यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकणे. हातामध्ये काय होत्या हो? सगळ्यांच्या रुद्राक्षमाळा होत्या. येणे रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केऊ जाऊ भूमीवरी. येणे रूपे युग सत्य. ह्या रूपात काय हो? त्यालाच म्हणजे कृतयुगालाच काय म्हटलं जातं हो? दुसरं नाव सत्ययुग म्हटलं जातं. ब्रह्म्यासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमी. तुम्ही मला सांगताय भूमीवर जा, परंतु मी कसा जाऊ असं कोण विचारतंय? कृतयुग. भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक, माते न साहिते ऐक कवणे परी वर्तावे. कृतयुगाचं येणं कधी होतं हो? कलियुगानंतर कृतयुग येतं. म्हणजे असं हा चारही युगांचा काय होतो? फेरा पालटतच असतो. कारण कलियुग गेलं की काय येतं? कृतयुग येतं. मग कृतयुग काय म्हणतो ब्रह्मयाला? भूमीवरी मनुष्य लोक. भूमीवर कोण आहेत? पृथ्वीवरती माणसं आहेत. आणि ती कशी आहेत? असत्य निंदा अपवादक, माते न साहे ते ऐक कवणे परी वर्तावे. मला ते सहन होत नाही. मी कोणत्या पद्धतीने काय करू? काय करू मी? म्हणजे काय होईल? मी कसं वागू? म्हणजे हे होईल मी कसं वागू हे सांगा मला, कारण मला हे सहन होणार नाही. असत्य निंदा. ऐकोनी सत्ययुगाचे वचन, निरोपितो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्व गुण, क्वचित काळ येणे परी. ऐकोनी सत्ययुगाचे वचन. आज सत्ययुगाचं वचन ऐकून निरोप ब्रह्मा काय म्हणतात हो? तू तुझं सत्वगुण सोडू नको. क्वचित काही दिवसच तुला काय काढावं लागतील तशा लोकांमध्ये असत्य निंदा आपण, परंतु तू तुझं गुण काय करू नको. तुझ्या सत्वगुणानेच तू काय कर? तिथं राहा. न करी जड तू ते जाण, आणिक युग पाठवीन, तुवा राहावे सावधान, म्हणून पाठवी भूमीवरी. तू काय करू नको? अंतरी काय करू नको? भीती घेऊ नको. अनेक युग काय तुझ्यानंतर काय येणार आहेत? आणखीन युग येणार आहेत. त्यावेळेस तुवा राहावे सावधान, म्हणून पाठवी. तू काय कर? सावध राहा. वर्तता येणे परी ऐका, झाली अवधी सत्याधिका, बोलावणी त्रेता युगाते विवेका, निरोपी ब्रह्मा पर्येसा. आता अगोदर कोणाला पाठवलं? कृतयुगाला. आणि कृतयुग संपत आल्यानंतर लोक काय करायला लागली? असत्य वगैरे बोलायला लागली. त्यावेळेस सत्ययुगाला सांगितलं, थांब, तुझा काय तू गुण सोडू नको. मी दुसऱ्या युगाला काय करतो? पाठवतो. लगेच काय हो केलं? त्रेतायुग पाठवलं. कृतयुगानंतर काय येतं? त्रेतायुग. आता त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन, असे त्याची स्थूल तनू, हाते असे यज्ञ सामग्री. कसं हो? सदृढ. त्रेतायुग कसं आहे? सदृढ. आणि हाती काय आहे? यज्ञ सामग्री. त्यावेळेस काय हो? यज्ञ करायचे बघा माणसं त्रेतायुगात. त्रेतायुगी याची कारणे, यज्ञ करती सकळ जने, धर्मशास्त्र प्रवर्तने, कर्म मार्ग ब्राह्मणासी. काय हो? कर्म मार्ग कोणता? तर यज्ञ करणे. हेच काय चालायचं? त्रेतायुगात चालायचं. हाती देखा वृषभ असे, धर्म प्रवर्तक सदा वसे, ऐसे युग गेले हरसे, निरोप घेऊनी भूमीवरी. मग ते पण युगाने काय केलं? कार्य केलं. त्रेतायुगात कोण होते हो? श्रीरामांनी अवतार कधी घेतला होता? त्रेतायुगात. मग ते त्रेतायुगात काय होतं हो? 75% पुण्य होतं आणि 25% काय होतं? फक्त पाप चालायचं. आणि असं हे त्रेतायुग संपल्यानंतर ऐसे युग गेले हरसे. काय झालं? संपलं. त्रेतायुग पण संपलं. बोलावणी ब्रह्मा हरसी, निरोप देत द्वापारासी, सांगेन तयाच्या रूपाशी, ऐका श्रोते एकचित्ते. मग ब्रह्मदेव कोणाला बोलवतात? साहजिकच द्वापारयुगाला बोलवतात.
आणि त्याचं आता वर्णन करूया. खडग खटवांग धरोणी हाती, धनुष्यबाण एरा हाती, लक्ष उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे. निम्म निम्म काय हो, निष्ठुर दया दोन्ही पण अंतकरणी असणार हे काय आहे, द्वापारयुग. हातामध्ये काय आहे, धनुष्यबाण. पुण्य पाप समान दे का, 50% पुण्य आणि 50% पाप. कुठल्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये. स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी. पुण्य पाप समान, स्वरूपे द्वापार ऐसा निका, निरोप घेऊन कौतुका आला आपण भूमीवरती. त्याचे दिवस पुरले. आता त्याचं दिवस पूर्ण झालं. कशाचं, द्वापार युग पण संपलं. बघा, श्रीकृष्णांनी काय घेतला होता, द्वापार युगात जन्म घेतला होता आणि तेही काय झालं, संपलं. त्याचे दिवस पुरल्यावरी कलयुगाते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्मादेका. मग त्याचं बी ते पण संपत आलं. द्वापार युग ही संपत आलं. त्यावेळेस काय हो, कलियुग. ब्रह्मदेव कोणाला बोलवतात, कलियुगाला बोलवतात आणि काय म्हणतात, जा आता तुझी वेळ झाली या भूमीवरती जाण्याची. ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्म याचे सन्मुखा, केवी गेले परेसा. आता ह्या कलियुगाचं लक्षण सांगतोय आणि हे कलियुग ब्रह्मदेवा पुढे कसं गेलं ते आता ऐक. विचारहीन अंतकरणी. काय हो, अंतकरणात कोणता आहे, विचारहीन म्हणजे चांगला विचार नसणारा. विचारहीन अंतकरणी, पिशाच्या सारखा वदनी, तोंड खालते करुणी, ठाई ठाई पडत असे. काय हो, तोंड खाली करून पिशाच्या सारखं म्हणजे भूतासारखं तोंड. अंतकरणी सगळे विचारहीन म्हणजे मलिन विचार असं. आणि थोडं गेलं की काय, पडत ठाई ठाई पडत असे. क्रूर आपण विरागहीन, कलह द्वेष सवे घेऊन, वाम हाती धरून शिस्न, येत ब्रह्मया सन्मुख. हे रूप एक बरं कलियुगाचं. काय हो, क्रूर आपण विरागहीन. कसा आहे कलियुग, क्रूर. कलह द्वेष म्हणजे भांडण द्वेष हे काय त्याच्या सोबतच आहेत. वाम हाती धरून शिस्न, वाम हातात काय धरलंय, वाम म्हणजे काय हो, डाव्या हातात काय धरलंय, शिस्न. येत ब्रह्मयासन, आनंद तसाच काय आलाय, ब्रह्मयासमुख आलाय. जीवा धरोणी उजवे हाती, आणि जीभ कटल्या हातात धरली, उजव्या हातात. नाचे कली अतिप्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्य पाप संमिश्रित. आणि तसाच ब्रह्मदेवा पुढे काय करतोय, तो नाचतोय, दोष बी देतोय, स्तुती पण करतोय, पुण्य करतोय, पाप करतोय. त्यालाच काय कळना असा तो कलियुग ब्रह्मदेवा पुढे उभा राहिलाय. बघा, वाकुल्या दावे हासे रडे, जीवा तोंड करुणी वाकडे. काय करत होता, वाकडं दावत होता, हसत होता, रडत होता, जीभ तोंड वाकडं करत होता. उभा ठेला ब्रह्मया पुढे, काय निरोप म्हणत असे. आणि अशा स्वरूपामध्ये उभा राहिला ब्रह्मया पुढे आणि काय म्हटला, काय निरोप आहे ब्रह्मदेव बोला. देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुसत असे अति विनोदाने, लिंग जीवा का धरिली. आता हे कलियुगाचं रूप बघून ब्रह्मदेव हसायला लागले आणि त्याला काय हो, चेष्टेने त्याला विचारलं, काय तू लिंग जीवा हातात का धरली. कलियुग म्हणे ब्रह्मयासी, जिंकीन समस्त लोकांसी, लिंग जीवा रक्षणासी, हारी असे आपण. काय सांगितलं कलियुगाने, कलियुग ब्रह्मदेवाला काय म्हणला की मी ही काय करेन, सगळं जग जिंकणार आहे. आता काय आहे ते सगळं जिंकीन समस्त लोक, सगळ्याला जिंकीन, पण कुणाला जिंकणार नाही, तर ज्यांचं लिंग आणि जिभेवरती काय आहे, ताबा आहे, त्यांच्या पुढं माझी काय आहे, हार आहे. या कारणे लिंग जीवा धरोणी नाचे ब्रह्मदेवा, जे ते जाईन मी स्वभावा, आपण न भिये कवनिया. माझा स्वभावच असा आहे, म्हणून तर मी काय केलंय, हे लिंग आणि जीवा धरून आलोय. आणि असं म्हणून लिंग जीवा रक्षणाचे हारी असे आपण, या कारण लिंग जीवा धरोणी नाचे ब्रह्म,
म्हणून मी ह्या दोन गोष्टी धरून काय करतोय, नाचतोय. आणि माझा स्वभावच असा आहे की मी काय करणार नाही, कोणालाही घाबरणार नाही. ऐकोन कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण, भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी. काय सांगतात ब्रह्मदेव, जा बाबा, जा आणि पृथ्वीवरती काय कर, आपलं गुणाचा प्रकाश कर. कली म्हणे ब्रह्मयासी, मज पाठविता भूमीसी, आपले गुण आहेत कैसी, सांगेन ऐका स्वामिया. तुम्ही मला पाठवताय भूमीवरती, परंतु माझे गुण काय आहेत ते ऐका जरा. छेद करीन धर्माशी, कलियुगाचा गुणच काय आहे, धर्माचा काय करीन, नाश करीन. आपण असे निरंकुशी, निरानंद पर्येसी, निद्रा कलह माझे प्राण. मला सगळ्यात प्रिय काय आहे तर झोप आणि भांडण हे माझे काय आहे, निद्रा कलह हे माझे प्राण, ही माझं गुण आहे. परद्रव्य हारक परश्रीरत, दुसऱ्याचं लुबाडणं हाच माझा काय आहे, गुण आहे. म्हणजे काय हो, परद्रव्य हारक, दुसऱ्याचं लुबडायचं हाच माझा काय आहे, गुण आहे. परश्रीरत, परस्त्रीला सुद्धा काय करायचं, त्या दृष्टीनं पाहणं हाच माझा काय आहे, गुण आहे. हे दोघे माझे भ्रात, प्रपंच मत्सर दंभक, प्राण सखे माझे असती. मला प्रपंच मत्सर दंभ हे माझे काय आहेत, प्राण सखे आहेत. बकासारखे संन्यासी, बकासुरासारखं जे संन्यासी म्हणजे ना संन्यासी म्हणून असतात, परंतु कर्म कसं करतात राक्षसासारखं, असे जे आहेत तेची माझे प्राण परियसी, ते माझे कोण आहेत, प्राण आहेत. छळ करोनी उदराशी, मिळवती पोषणार्थ. पोट भरायसाठी काय करतात, दुसऱ्याचा छळ करतात, लुबाडतात आणि दुसऱ्याला काय करतात, लुबाडतात, पैसे मिळवतात. ते सगळे माझे काय आहेत, सगळे माझे सखे आहेत, ते माझे प्राण आहेत, प्राण. तेची माझे सखे प्राण, आणिक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्मयासी. जे कोणी जाणून बुजून पुण्य करत असतील ते कोण आहेत, माझे वैरी आहेत. म्हणून तो काय करतो, ब्रह्मयाला नमस्कार करून सांगतोय की ते माझे कोण आहेत, वैरी आहेत. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एक. ब्रह्मा काय म्हणतात, एक शत. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, ब्रह्मा काय म्हणतात कलियुगाला, तू एक ऐक, तुझ्या युगामध्ये मनुष्याला काय आहे हो, आयुष्य काय आहे, स्वल्प असे एक शत, फक्त एकच एक म्हणजे 100 वर्षच काय आहे, आयुष्य आहे. ते खूप थोडंसं आहे. पूर्वयुगायुगी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी. आता ती जी 3 युग झाली, कृत त्रेता द्वापार युगामध्ये काय होतं हो, मनुष्याला खूप आयुष्य होतं. आणि ती लोक काय करत होती हो, तप अनुष्ठान अनेक वर्ष करत होती. मग होय तयासी, आणि अनेक वर्ष कष्ट अनुष्ठान तप केल्यानंतर त्यांना काय व्हायचं, गती प्राप्त व्हायची. मग होय तयासी गती, आयुष्य असे अखंडती, या कारणे कष्टती शिती बहु दिवसपर्यंत. मग त्यांना काय व्हायचं हो, मोक्ष मिळायचा. आयुष्य असे अखंडती, या कारणे कष्टती क्षिती, खूप हजार वर्ष तपश्चर्या करायची आणि देवाची वाट बघायची, आणि नंतर त्यांना काय व्हायचं हो, देव प्राप्त व्हायचा. परंतु मग होय तयासी गती, आयुष्य असे अखंडती, या कारणे कष्टती क्षिती बहु दिवसपर्यंत. आता ऐसे नव्हे जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपणे, करीती तप अनुष्ठाने, शीघ्र पावती परमार्थ. पण आता तुझ्या युगात तसं नाहीये, स्वल्प आयुष्य आहे. माणसाला कसं आहे, थोडं आयुष्य दिलंय, आणि त्या आयुष्यामध्ये जर त्यांनी तप अनुष्ठान केलं तर काय होतंय हो, त्यांना शीघ्र परमार्थाला काय होतात, ते शीघ्र परमार्थ प्राप्त होतोय त्यांना. जे जन असते ब्रह्मज्ञानी, पुण्य करती जाणोनी, त्यासी तुवा साह्य होऊनी, वर्तत असे म्हणे ब्रह्मा. मग
जे जन असते ब्रह्मज्ञानी. जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत, पुण्य करती जाणोनी, जे पुण्य जाणून जाणीवपूर्वक पुण्य करतात, त्या लोकांना तू काय करायचं, त्यासी तुवा साह्य होवनी वर्तत असे म्हणे ब्रह्मदेव काय म्हणतात, जे लोक ब्रह्मज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, जाणून बुजून पुण्य करतात, अशा लोकांना तू काय व्हायचंय, साह्य करायचंय. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, कली म्हणत असे नमून, स्वामीनी निरोपले जे जन, तेची माझे वैरे असती. तुम्ही जे म्हणताय ना ब्रह्मदेव, तेच लोक माझी काय आहेत, वैरी आहेत. माझे काय आहेत तेच माझे वैरी आहेत. ऐसे वैरी जेत असती, केवी जाऊ तयक्षिती, ऐकता होते मज भीती, केऊ पाहू तयासी. आणि असे वैरी जेते आहेत तिथं मी कशाला जाऊ. आणि त्यांच्याविषयी ऐकूनच माझ्या मनामध्ये काय वाटते, मला भीती वाटते. आणि मी कसा त्यांना पाहू शकतो. पंचाक्षत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत, माते मारतील देखत, कैसा जाऊ म्हणतसे. त्या भूमंडळात भरतखंडी म्हणून तिथं काय आहे, पुण्य बहुत आहे. आणि ते काय करतील, मला तिथे मारतील. मग मी कशाला त्यांच्या तिथं जाऊ. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हासोन, काळात म्याते मिळोन, तुवा जावे भूमीसी. कलीचं बोलणं ऐकून ब्रह्मा काय करतात, तो हसतात आणि काय म्हणतात, काळात म्याला काय घे, कली काळाला म्हणजे काळाला बरोबर घेऊन जा भूमीवरती. काळात्म्याचे ऐसे गुण, छेदन करील धर्म वासना, पुण्यात्म्याचे अंतकरणा, उपजेल बुद्धी पापाविषयी. काळात्म्याचे कसले गुण आहेत, धर्मवासना, ज्याच्या अंतकरणात धर्मवासना निर्माण झाली, ज्याचं अंतकरण पुण्याचं आहे, त्या अंतकरणात काय करेल तो काळ, उपजेल बुद्धी पापाविषयी, पाप त्याला करावं असं वाटेल अशी बुद्धी त्याच्यात निर्माण होणार आहे, असा तो काळ आहे. कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी सांगेन माझे कैसी, वसताती भूमंडळाशी, सांगेन स्वामी ऐकपा. कली काय म्हणतोय ब्रह्मयाला, माझे वैरी कोण कोण आहेत. आणि कली म्हणे ब्रह्मयासी, वैरी सांगेन माझे कैसी, वसताती भूमंडळाशी, सांगेन स्वामी ऐकपा. आता तुम्हाला सांगतो माझे वैरी कोण कोण आहेत. उपद्रविती माते बहुत, कृपा नये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरत मनुष्य देखा. जे लोक शिव म्हणजे शंकराची पूजा करतात, धर्माला धरून राहतात, तेच कोण आहेत, माझे वैरी आहेत. आणिक असते माझे वैरी, वास करीती गंगातीरी, आणिक वाराणसीपुरी, जाऊनी धर्म करती देखा. जी लोक धर्मामध्ये आहेत, अखंड धर्मामध्ये जी लोक आहेत, म्हणजे आध्यात्मिक पण आपण आतमध्ये पण तो काय घेतलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. कोणत्या गंगातीरी, कोणती वाराणसीपुरी, म्हणजे म्हणजे आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये दिसतंय, दृष्टात दिसतंय तसं, म्हणजे द्वैत दिसतंय तसं का अद्वैत, हा भाग आपला पण घेतला पाहिजे. आणिक असती माझे वैरी, वास करीती गंगातीरी, आणिक वाराणसीपुरी, जावोनी धर्म करती देखा. म्हणजे जी लोक जाणून बुजून पुण्य करतात, जाणून बुजून धर्म करतात, तेच लोक माझी काय आहेत, वैरी आहेत. तीर्थे हिंडिती आचरण, आणिक ऐकती पुराण, जे जन करती सदा दान, तेची माझे वैरी जाण. जी लोक काय करतात, अनेक आपल्या पायी चालत काय करतात, तीर्थयात्रा करतात, पुराणांचं काय करतात, ऐकतात. आणि जी लोक सदैव काय करतात, दान करतात, तेच माझे कोण आहेत, वैरी आहेत. ज्यांचे मनी असे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अधांबिकपणे पुण्य करती, त्याशी देखताची भीत असे. ज्याचे मनी, ज्यांच्या मनामध्ये काय आहे हो, शांती आहे, तेच कोण आहेत, माझे वैरी आहेत. अधांबिकपणे म्हणजे कुणालाही न भिता जाणून बुजून काय करतात, पुण्य करतात, त्या लोकांना मला बघूनच काय वाटते, भीती वाटते. नासागरी दृष्टी देऊनी, जप करती अनुष्ठानी, त्यासी देखताची नयनी,
प्राण माझा जात असे. नासागरी दृष्टी देऊनी जप करती अनुष्ठानी. एकाग्र चित्तानं जी लोक जप करतात परमेश्वराचा, त्यांना बघताच माझा काय होतो, प्राण गेल्यासारखा होतो. स्त्रिया पुत्रावरी प्रीती माया पाशे आचरती. त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाना. ज्या लोकांचं काय हो, बायका मुलांवरती अतिप्रेम आहे आणि काय हो, जी लोक मायापाशात अडकलेली आहेत, मायापासे आचरती, फक्त त्यांच्यासाठी जगणारी काय माणसं आहेत. कोण देवन कोण काय, कुणाशी काहीही घेणं देणं नाहीये, अशी काही लोक आहेत. ती त्यावरी माझी बहुप्रीती, त्यांच्यावर माझी काय आहे, बहुप्रीती आहे. जी लोक काय करतात, देवाचं काही करत नाही, फक्त संसारात काय होतात व रम्मान होतात, असेच परम इष्ट माझे जाण. तेच माझे कोण आहेत, इष्ट आहेत, तेच माझे सखे आहेत. वेदशास्त्रा ते दूषिती हरिहरांते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती परम आप्त माझे जाना. काय करतात वो, जी लोक वेदशास्त्रांना दूषण देतात, भगवंतामध्ये पण काय पाहतात हो, भेदाभेद. हा देव असा, आमचा देव असा, तुमचा देव तसा. म्हणजे परमेश्वर भिन्न आहे का, नाहीये. हरिहरा ते भेद पाहती. अथवा शिव विष्णू दूषिती, किंवा शिव शंकरांना नावं ठेवतात, दोष देतात, विष्णूंना नावे ठेवतात, दोष देतात. तेच कोण आहेत, माझे आप्त. जितेंद्रिय असतील जे नर सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय. आता जितेंद्रिय असतील जे नर, जे कोणी काय असतील, जितेंद्रिय, सदा भजती हरिहर. राग द्वेष विवर्जित धीर त्यासी देखता मज भय. धर्मासारखं काय हो करतात, ज्यांच्या अंतरे राग द्वेष काय केलं नसतो, अजिबात नाही, ज्यांच्याकडं काय आहे, धीर आहे, सदा परमेश्वराची जी लोक पूजा करतात, कोणत्याही संकटाला सहज सामोरे जातात. जितेंद्रिय असतील जे नर, म्हणजे कोणत्याही संकटावर विजय मिळवणारे, नेहमी हरिहराला भजणारे, राग द्वेषावरतीही विजय मिळवणारे आणि धीर धरणारे, त्यांना बघताच मला काय वाटते, भीती वाटते. ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहु असी. तुवा जाताची भूमिसी तुझे इच्छे रहाटती. ब्रह्मा काय म्हणतात कलियुगाला, तुझा प्रकाश एवढा आहे की तू जाता क्षणी भूमीला, तू जसं म्हणशील तसं लोक काय होणार आहेत, राहणार आहेत. एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत. त्याते तुवा सहाय्य होत वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ब्रह्मदेव काय म्हणतात, सगळीच लोक काय तुझ्या म्हणजे बऱ्यापैकी सगळे लोक काय करणार आहेत, तुझ्या प्रकाशाच्या छायेत येणार आहेत आणि तुझ्या इच्छेप्रमाणे वागणार आहेत. परंतु एखादा विरळागत, एखादा निराळा पण असू शकतो, एवढ्या सगळ्या लोकांमध्येही एखादा देह काय असू शकतो, पुण्यवंत असू शकतो. त्या पुण्यवंत देहाला तू काय करायचंय, सहाय्य व्हायचंय. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली करत असे नमन. कर संपुट जोडून विनवतसे परेसा. हात जोडून कलियुग ब्रह्मयाला विनंती करतोय, बघा, माझा स्वभाव दूर वृत्तीसी केवी सहाय्य होऊ धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवने परी राहटावे. आता माझा स्वभावच काय आहे, दुराचारी, दुराभिमानी. माझा सगळा स्वभावच कसा आहे व दुर्व्यवहारी आहे. मग माझा असा स्वभाव असताना मी कसं सहाय्य होणार धर्माला. तुम्ही याच्यावरती काय करा, याच्यावरती देवा तुम्हीच उपाय सांगा आणि कशा पद्धतीनं मी वागायचं हे तुम्ही सांगा. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे अति गहनी. सांगत असे विस्तारोनी उपाय कलिसी राहटावया. काय करतात, कलीचं बोलणं ऐकून ब्रह्मा हसतात आणि विस्तारून सांगतात. कलियुगाला काय सांगतात, उपाय सांगतात. बघा कसं राहायचं याच्याविषयी उपाय सांगतात. काळ कळी असती दोन्ही तुझं सहाय्य होईल. तुला कोण आहे तर सहाय्य करायला, काळ आणि कली. येत असती निर्गुणी तेची दाविती तुझं मार्ग. ते तुझ्याबरोबरच नेहमीच असणार आहेत, काळ आणि कळी, आणि तेच तुला काय करतील, मार्ग दाखवतील.
निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण, मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परेसी. जे लोक निर्मळ अंतकरणाने निर्मळ असतील तेच तुझे काय आहेत, वैरी आहेत, हे लक्षात ठेव. आणि जे कोणी काय हो मळमूत्रे वेष्टिले जन, आपण आता बघतो माणसाला काय राहिली नाही हो, आपण कुठं पडलोय, कुठं कसं हे करतोय, कसं लोळतोय हे कळत नाहीये. तेच काय हो ती लोक कोण आहेत, मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परेसा. मळमूत्रे म्हणजे कशानं हो, विषय वासनेनं जी लोक बरबटलेली आहेत ते तुझे काय आहेत, इष्ट सखे आहेत. ज्यांच्याकडे विषय विकार आहेत आणि जे विषय विकार विरहित लोक आहेत ती तुझी वैरी आहेत. आणि ज्या लोकांकडे मळमूत्राने वेष्टले म्हणजे काय हो, जे विषय विकाराने बरबटलेली माणसं आहेत ते तुझे काय आहेत, सखी आहेत, तुझे इष्ट आहेत, ती तुझे नातेवाईक आहेत. असं कोणाला ब्रह्मदेव कोणाला सांगतायत, कलीला सांगतायत. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परेसी, अधिक होय पुण्य राशी तेची जिंकती परेसा. याची कारणे पाप पुण्यासी, म्हणूनच काय हो कलियुगामध्ये काय हो पाप आणि पुण्याला सतत विरोध होत राहणार आहे. आणि अधिक होय पुण्य राशी तेची जिंकत, ज्याची पुण्य राशी अधिक होणार तेच काय होणार आहेत, जिंकणार आहेत. या कारणे विरळागत होईल नर पुण्यवंत, तेची जिंकती हे निश्चित, बहुतेक तुझ वश्य होती. या कारणे तू काय चिंता करू नको, जे लोक पुण्यवंत आहेत तीच काय होणार आहेत, जिंकणार आहेत. बाकी सगळे तुला काय होणार आहेत हो, वश होणार आहेत. एखादा विवेकी जन तुझा उपद्रव साहिल पूर्ण, जो न साहे तुझे दारुण तुझ वश्य जाना झाला. एखादा विवेकी माणूस असेल तो काय करेल हो, कोणतंही संकट आलं तरी स्वतःचा विवेक काय करून देणार नाही, ढळू देणार नाही. विषय विकारांना काय जाणार नाही, सामोरे जाणार नाही, त्यांना वश होणार नाही. असाच काय हो तोच फक्त काय होणार आहे, जिंकणार आहे. बाकी सगळे तुला काय होणार आहे, तो वश होणार आहेत. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. या कलियुगाच्या म्हणजे या कलियुगामध्ये अशी लोक असणार आहेत, म्हणजे जी तुझी काय लोक तुझी क्रूरी सहणार बी नाहीत, पण जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. तुझं हे सगळं रूप बघून सुद्धा जी लोक जाणून बुजून पुण्य करून विवेकातून काय होतील, ईश्वराला ऐक्य होतील. असे पण काही लोक असणार आहेत तुझ्या योगामध्ये. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीत असे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण कवन अंश निरोपावे. ब्रह्मदेवाला काय म्हणतात, कलियुग प्रश्न करतायत, कसं आहे हे साधूचं अंतकरण कसलं असतंय आणि कसं ओळखायचं हा साधू आहे म्हणून. ब्रह्मा म्हणे तैवेळी ऐक चित्ते ऐक कली, सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी. आता ब्रह्मदेव काय म्हणतात, कलियुगा चित्त देऊन ऐक, आणि सिद्ध पण काय म्हणतात तो, शिष्यांनो काय करा, सगळं सांगतोय ते सगळं काय करा, ऐका, एकचित्ताने ऐका. धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जान, लोभ वर्जित नरासी. धैर्य धरुणी अंतकरण, जे लोक काय आहेत व धैर्य धरून आहेत, शुद्ध बुद्धी वर्तती जन, ते काय करतात, धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जान, लोभ वर्जित नराशी. काय हो धैर्य धरून असतात, अंतकरणामध्ये काय असतं, त्यांच्या धैर्य असतं. आणि शुद्ध बुद्धीने काय करतात, ती लोक वागत असतात, कोणताही दोष काय करून घेत नाहीत, लावून घेत नाही. ती काय असतात, लोभविरहित लोक असतात. जे जन भजती हरिहरांसी, अथवा असती काशीवासी, श्री सद्गुरु सेविती निरंतरेशी, त्याशी तुझा न लगे दोषू. जे लोक हरिहराची काय करतात, भक्ती करतात, अखंड भक्ती करतात, किंवा काशीवासी आहेत, जे श्री सद्गुरूंची सेवा निरंतर करतात, त्यांना
तुझा दोष लागता कामा नये. तू त्यांना स्पर्शसुद्धा करायचा नाही. माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारासी न लगे दोष तुझा. आता जी लोक आई वडिलांची सेवा करतात, ब्राह्मणांची सेवा करतात, गायत्री कपिला धेनूला काय करतात, भजतात, त्या लोकांना काय लागत नाही, तुझा दोष लागत नाही. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयाशी बाधू नको. विष्णू भक्त असतील किंवा शिवभक्त असतील आणि जी लोक नित्य तुळशीची काय करतात, पूजा करतात, तुला कलियुगा आज्ञा आहे, ब्रह्मदेव काय म्हणतात, आज्ञा माझी आहे ऐशी तयाशी बाधू, त्या लोकांना तू बाधायचं नाही. श्री सद्गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्म पर त्यास तू बाधू नको. श्री सद्गुरु सेवक नर आहेत, पुराण श्रवण करणारे आहेत आणि सर्व साधन धर्माच्या दृष्टीनं जी साधना करतात त्या लोकांना तू काय करू नको, बाधू नको. सुकृती शास्त्र परायणासी श्री सद्गुरु ते सेविती वंशोवंशी विवेके धर्म करणारासी त्या ते तुवा बाधू नको. म्हणजे ह्या लोकांना तू काय करायचं नाही, बाधायचं नाही. कली विनवी ब्रह्मयासी श्री सद्गुरु शब्द म्हणजे आहे कैसी कवन श्री सद्गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती. आता कली काय म्हणतोय, ब्रह्मांना विनंती करतोय की श्री सद्गुरु शब्द म्हणजे आहे तरी काय आणि श्री सद्गुरु स्वरूप म्हणजे काय आहे ते मला काय करा, विस्तारण करून सांगा. ऐकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस्य दाहक. आता बघा, गकार म्हणजे काय हो, सिद्ध, रेप पापस्य दाहक, उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र श्री सद्गुरु निश्चित. म्हणजे ह्या सद्गुरु शब्दामध्ये काय केलेलं आहे हो, हे सगळा अर्थ सामावलेला आहे. म्हणजे ह्या त्रिगुणांनी निर्माण झालेला हा काय आहे, उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र श्री सद्गुरु निश्चित, त्रितयात्मक श्री सद्गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी. गणेशो वाग्विना युक्तो विष्णुनाच समन्वित वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रद. गणेशाते म्हणती श्री सद्गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाना सार्ग धरू श्री सद्गुरु शब्द वर्ते इतके ठाई. श्री सद्गुरु पिता श्री सद्गुरु माता श्री सद्गुरेव परम शिव शिवे रुष्टे श्री सद्गुरु श्राता श्री सद्गुरु रुष्टे न कच्चन. काय सांगितलंय हो, श्री सद्गुरु पिता श्री सद्गुरु माता. कोण आहे सगळं, माता पण श्री सद्गुरु आहेत, पिता पण श्री सद्गुरु आहेत. श्री सद्गुरुच काय आहे हो, शंकर निश्चिता ईश्वर होय जरी कोपता श्री सद्गुरु रक्षील परेसा. आता आपल्यावरती ह्या तीन देवांपैकी कोणी जरी कोपलं तरी आपलं रक्षण कोण करणार आहे, सद्गुरु करणार आहेत. श्री सद्गुरु कोपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परेसी, ईश्वर कोपेल जरी त्याचे श्री सद्गुरु राखेल निश्चित. बघा काय सांगितलं हो या ओवीमध्ये, सद्गुरु कोपले एखाद्याशी तर हे तिन्ही ईश्वर वाचवू शकत नाहीत. पण हे ईश्वर जर कोपले, हे तिघजण जर कोपले, ब्रह्मा विष्णू महेश हे देव जर आपल्यावरती कोपले तर काय करणार आहे, सद्गुरु आपल्याला निश्चितपणे त्यांच्यापासून आपलं रक्षण करणार आहेत. परंतु सद्गुरु जर रागवले तर, सद्गुरूंचा जर कोप झाला तर त्यांच्यापासून आपल्याला हे त्रिदेव सुद्धा वाचवू शकत नाहीत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा श्री सद्गुरुदेव परम तत्वम तस्मा श्री सद्गुरुम पाश्रयेत. श्री सद्गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू श्री सद्गुरुची तत्व कारण म्हणून श्री सद्गुरु आश्रावा. काय हो, सद्गुरूच आहेत हे ब्रह्मा विष्णू महेश, हे तिघे जण पण काय आहेत तो सद्गुरूच आहेत, म्हणून सद्गुरु आश्रावा. हरो प्रसन्नेपीच वैष्णवा जना संप्रार्थयन्ते श्री सद्गुरु भक्तिमवयाम श्री सद्गुरु प्रसन्ने जगतामधीश्वर जनार्दन स्तुतती सर्व सिद्धिद. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी होय श्री सद्गुरु ओळखविता. श्री सद्गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या.
ईश्वर जरी प्रसन्न झाला त्याशी, म्हणजे प्रसन्न जरी झाला तरी त्याशी होय श्री सद्गुरू ओळखविता, तरी त्याची ओळख करून देणारा कोण आहे? श्री सद्गुरूच आहेत. श्री सद्गुरू आपण न प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या. सद्गुरू प्रसन्न झाले तर सगळे ईश्वर काय आहे तो आपल्या आधीन आहेत. श्री सद्गुरू भजशास्त्र मार्गान प्रवृत्ती तीर्थ व्रत योगत पादी धर्मान आचार वर्णादी विवेक यज्ञान ज्ञान परभक्ती विरागयुक्तम. या कारणे श्री सद्गुरूशी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपाशी ज्योती स्वरूप असे जाना. या कारणे काय करायचंय व शास्त्र मार्गाने तीर्थ व्रत योग तपाने काय करायचे? सद्गुरूंना भजायचे. आचार धर्म वर्णाश्रमासी विवेकी कर्म मार्गासी भक्ती विराग युक्तासी श्री सद्गुरूची मार्ग दाखवणार. आपल्याला मार्ग दाखवणारे कोण आहेत? श्री सद्गुरूच आहेत. आपल्याला सगळं आचरण धर्म वर्णाश्रम सगळं शिकवणारं कोण आहे तो? विवेकानं कसं वागायचं हे शिकवणारे कोण आहेत? फक्त श्री सद्गुरूच आहेत. इतुके ऐकोनी कली आपण विनवतसे कर जोडून श्री सद्गुरू सर्व देवा समान केवी झाला सांग मज. एवढं सगळं ऐकल्यावर कली काय म्हटला की, म्हणजे कलियुग हात जोडून काय म्हणते की श्री सद्गुरू सर्व देवा समान केवी झाला. सगळ्या देवांसमान सद्गुरू कसे झाले हे मला काय करा सांगा. ब्रह्मा म्हणे कलीसी सांगेन तुझं विस्तारेसी एक चित्ते परेसी श्री सद्गुरू विने पार नाही. मग ब्रह्मदेव काय सांगतात कलीला की सद्गुरू विना काय नाही, पर्यायच नाही. हे तू आता ऐक. श्री सद्गुरू विना न श्रवण भवेत्यसापि कस्यचित विना करणेन शास्त्रस्य श्रवणम तक्तो भवेत. श्री सद्गुरुविन समस्तासी श्रवण कैचे पर्येसी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रे ऐकती. श्री सद्गुरुविन समस्तासी, सद्गुरू शिवाय काय नाही हो? श्रवण नाही. आणि श्रवण होता मनुष्याशी समस्त, आणि एकदा श्रवण झालं की मनुष्याला काय होतात व सर्व शास्त्र काय होतात? अवगत होतात. शास्त्रे ऐकता पर्येसी तरतील संसार पासी या कारणे श्री सद्गुरूची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. शास्त्र ऐकली की माणसं काय करतात व संसार सागर काय होणार आहेत? तरणार आहेत. आपण सर्वजण काय होणार आहे हो? संसार सागर तरून जाणार आहे. या कारणेच काय करायचंय? श्री सद्गुरूची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. श्री सद्गुरू सेविता सर्व सिद्धी होती पर्येसा सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन. आता त्याच्याविषयी एक कथा आहे, ती काय करेन मी तुला सांगेन. आता ती कथा आपण काय करूया? पुढच्या भागामध्ये ऐकूया.